नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणाला अजितचा कॉल येतो. आता अजित प्रेरणाला विचारतो की काय झालं, तुमचा आवाज खूप दमल्यासारखा येतोय, बिझी असाल तर मी नंतर करतो कॉल. तेव्हा प्रेरणा सांगते की नाही बोला, असं काही नाही. अजित प्रेरणाला विचारतो की आज भेटूया का आपण, म्हणजे जमेल का तुम्हाला, बिझी नाही आहे ना तुम्ही. यावर प्रेरणा थोडीशी लाजत म्हणते की बिझी नाही आहे, जमेल भेटायला. तेव्हा अजित म्हणतो की नेहमीच्या रेस्टॉरंटला भेटूया, येता का लगेच. प्रेरणा सांगते की लगेच म्हणजे अर्धा तास तरी लागेल, असं म्हणून ती कॉल कट करते. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी अभ्यास करत असते, पण तिचं अभ्यासात लक्ष लागत नसतं. आता तिला पूजेच्या वेळी पाटलीनबाई बोललेल्या आठवत असतात आणि त्या विचाराने ती खूपच अस्वस्थ होते. तसेच तिला आठवत असतं की मनोजची आई तिला त्यावरून खूप बोलली होती. तितके तिथे मनोजची आई येते आणि वल्लरीला म्हणते की माझ्या मनाच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय तू, की या पुस्तकाच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय, तेच कळत नाही मला. कोणीतरी हिला शहाणपणा शिकवा. तेव्हा वल्लरी विचारते की काय झालं सासूबाई, माझं काही चुकलं का. तेव्हा मनोजची आई ओरडून म्हणते की बंद करा तुझी नाटकं, घरातली कामं करायला नको म्हणून पुस्तकात डोकं खुपसून बसते तू. तिकडे तुझी नणंद जाऊ राबत आहे, पण तुला काय आहे का त्याचं. माहेरच्या लोकांनी काही संस्कार केले आहेत की नाही तुझ्यावर. त्यावर वल्लरी घाबरत म्हणते की सासूबाई मी काय कामं करू सांगा ना, मी लगेच करते. तेव्हा मनोजची आई म्हणते की आत्ता काय कामं करायची तेही मीच सांगू का तुला, घरातली कामं दिसत नाही आहेत का तुला. तो वरचा पंखा बघ किती धूळ आहे त्याच्यावरती, माझ्या मण्याला धूळ चालत नाही, तुला माहिती नाही का. तू नसताना संगीता मनीषा तुमची खोली साफ करतात ना, तेही तक्रार न करता. पण आता तू आली आहेस ना, मग तू काय मुहूर्त पाहत आहेस का साफसफाईचा, आवर पटकन आणि ते पुस्तक फेकून दे. वल्लरी घाबरत म्हणते की माझी परीक्षा आहे म्हणून. मनोजची आई म्हणते की मला नको सांगू तुझ्या परीक्षेचं कौतुक, खड्ड्यात घाल तुझी परीक्षा, माझं नशीबच फुटकं जी अशी बायको बघून दिली माझ्या मनाला, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेरणा अजितला भेटण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये येते. त्याच रेस्टॉरंटमध्ये आता समीर सर सुद्धा आलेले असतात. आता प्रेरणा अजित आले कसे नाहीत म्हणून रेस्टॉरंटमध्ये इकडे तिकडे पाहायला लागते. तितक्यात तिचं लक्ष समीर सरांकडे जातं. त्याचवेळी समीर सरांचं सुद्धा लक्ष प्रेरणाकडे जातं. दोघेही एकमेकांकडे बघून थोडेसे इमोशनल होतात. तितक्यात एक मुलगी समीर सरांजवळ येते आणि म्हणते की सॉरी समीर, मला यायला खूप उशीर झाला. आणि ती समीर सरांचा हात हातात घेऊन बोलायला लागते. प्रेरणा त्या दोघांकडे आश्चर्याने बघायला लागते आणि ती थोडीशी इमोशनल होते आणि जाऊन एका टेबलवरती बसते. तर यानंतर इकडे आपण पाहतो की वल्लरी साफसफाई करत असते. तेव्हाच तिथे मनीषा येते आणि सांगते की मी तुला इथे मदत करायला आली आहे, आपण दोघी मिळून करू म्हणजे पटकन होईल, आणि तसे आई तुला खूप कामं लावते, असं म्हणून ती वल्लरीच्या हातातून झाडू घेते आणि स्वतः साफसफाई करायला लागते. वल्लरी साफसफाई करत असताना तेव्हा तिला एक जुनी ट्रंक दिसते. आता वल्लरी मनीषाला विचारते की मनीषा ताई ही कसली ट्रंक आहे. तेव्हा मनीषा सांगते की ही दादाची ट्रंक आहे, याच्यामध्ये त्याचं जुनं सामान आहे, थांब मी तुला दाखवते, असं म्हणून मनीषा ती ट्रंक उघडून दाखवते. आता वल्लरी ट्रंक बघून म्हणते की बापरे काय काय याच्यामध्ये, आणि ती ट्रंकमधील पेन बघून म्हणते की पेन का जपून ठेवला यांनी. तेव्हा मनीषा सांगते की दादाचा लक्की पेन होता तो, पेपरमध्ये जर या पेनाने त्याने लिहिलं ना तर त्याला खूप चांगले मार्क्स मिळायचे, निबंध स्पर्धेतसुद्धा त्याचा पहिला नंबर आला होता या पेनामुळेच, आणि तेव्हापासून जपून ठेवला आहे त्याने. आणि ती मनोजला स्पर्धेत मिळालेली ट्रॉफीसुद्धा वल्लरीला दाखवते. आता ते सर्व बघून वल्लरी खूप खुश होते. मनीषा वल्लरीला ट्रंकमधील एक एक वस्तू दाखवून मनोजच्या लहानपणीच्या आठवणी सांगायला लागते. आता तेव्हाच वल्लरी म्हणते की मला यांनी काही सांगितलंच नाही. मनीषा वल्लरीला मनोजची डायरी दाखवते आणि सांगते की दादाला डायरी लिहायला खूप आवडायचं, पण चुकून जर ही डायरी कोणी वाचली ना तर दादा खूप चिडायचा, त्याला नाही आवडायचं, आणि म्हणते की वहिनी दादा नाही ना आता, चल आपण डायरी वाचूया. यावर वल्लरी म्हणते की मनीषा ताई नाही नको, चांगलं नाही वाटणार ते, हे आले तर खूप चिडतील. तेव्हा मनीषा म्हणते की काय नाही तो होत ग वहिनी, त्याला कसं कळेल, चल ना आपण वाचूया. वल्लरी म्हणते की आज यांच्याबद्दल मला काय काय नवीन समजणार आहे ना, देवच जाणे. तितक्यात मनोजची आई मनीषाला आवाज देते. मग मनीषा वहिनी मी लगेच येते असं म्हणून तिथून निघून जाते. आता वल्लरी मनोजची डायरी हातामध्ये घेऊन वाचायला लागते. त्यात मनोजने लिहिलेलं असतं की मला प्रेम करायला खूप आवडतं, आपलं असं कोणीतरी असावं ज्याच्यावर आपण भरभरून प्रेम करावं, मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करणार आहे. डायरी वाचून वल्लरी स्वतःशीच म्हणते की हे अगदी खरं आहे, हे माझ्यावर खरंच खूप प्रेम करतात. पुढे मनोजने लिहिलेलं असतं की आता इलेक्ट्रिशियन म्हणून मला गावात काम मिळायला लागलेत, काही दिवसांमध्ये लग्न करायचं आहे मला, 22व्या वर्षी मी लग्न करेल,
आणि 24चा झालो की 2 मुलं असतील मला, पप्पा म्हणणारी, एक मुलगा आणि एक मुलगी, बायकोसोबत सुखी संसार करायचा आहे मला, बस एवढं स्वप्न आहे या मनोज भांबरेचं. हे वाचून वल्लरी म्हणते की यांना मुलं एवढी आवडतात, हे कधी सांगितलं नाही मला यांनी. तितक्यात तिला तिची प्रतिकृती दिसते. आता ती वल्लरीला म्हणते की सांगायची काय गरज आहे, नवऱ्याची स्वप्न तुला डोळ्यांनी दिसत नाहीत का? कशी दिसणार नाही का? तुला तर तुझ्यापुढे दुसरं काही दिसतच नाही. तुझा नवरा तुझ्यासाठी काय काय करतोय, तुझ्या स्वप्नांसाठी तो घरच्यांशीच नाही तर अख्ख्या गावाशी भांडतोय आणि तू त्याचं छोटं स्वप्न नाही पूर्ण करू शकत. लाज वाटली पाहिजे तुला. अशी कशी बायको आहेस गं तू? फक्त तुझ्यामुळे तुझ्या नवऱ्याची स्वप्न या पेटीमध्ये धूळ घात पडली आहेत. वल्लरी खूप इमोशनल होते आणि रडायला लागते. आता तितक्यात तिला श्वेताचा कॉल येतो. वल्लरी रडतच कॉल रिसीव करते. श्वेता म्हणते की वल्लरी, अगं तुला किती फोन करायचे, किती मेसेजेस करायचे. तेव्हा वल्लरी रडत म्हणते की श्वेताताई, मी तुम्हाला नंतर फोन करते, असं म्हणून ती फोन ठेवते आणि खूप रडायला लागते. श्वेता आश्चर्याने तेजाला म्हणते की कट केला ना फोन? तेव्हा तेजा म्हणते की एवढं काय त्याच्यामध्ये, ती रडकीच आहे, एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून रडत असते. यावर श्वेता म्हणते की असं नाही गं, ती असं फोनवर का रडेल? तिच्या सासरकडच्या लोकांनी काही प्रॉब्लेम तर केला नसेल ना, म्हणजे त्रास नसेल ना दिला? तेव्हा तेजा टेन्शनमध्ये येऊन म्हणते की म्हणजे बुलबुल बाग की 5वी मेंबर कैद में है? आणि ती श्वेताला म्हणते की काही मेजर प्रॉब्लेम तर नसेल ना? तर दुसरीकडे आपण पाहतो की समीरसोबत ती मुलगी बोलत असते की आपलं लग्न खूप जवळ आलं आहे समीर, आणि मला डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे. तेव्हा समीर म्हणतो की सगळं तुझ्या मनासारखं करूया. हे सर्व ऐकून प्रेरणाला खूप त्रास होत असतो आणि तिचं संपूर्ण लक्ष फक्त त्या दोघांकडेच असतं. समीरचं आणि त्या मुलीचं खाऊन झाल्यानंतर ते दोघेही शॉपिंगला जाऊया असं म्हणून एकमेकांचा हात पकडून तिथून निघून जातात. तेव्हा प्रेरणाला खूप वाईट वाटतं आणि ती रडायला लागते. तितक्यात तिथे अजित येतो आणि तो प्रेरणाला असं रडताना म्हणून म्हणतो की सॉरी प्रेरणा, तुम्हाला खूप वेळ वाट बघावी लागली ना, ट्रॅफिक खूप होतं त्याच्यामुळे उशीर झाला. आणि तो प्रेरणाला असं रडताना पाहून विचारतो की तुमच्या डोळ्यात पाणी का? तुम्हाला एवढं वाईट वाटलं असं मला नव्हतं वाटलं. तुम्ही असं रडू नका हो, मी हवं तर कान धरून माफी मागतो, असं म्हणून तो कान धरून ओठावशा काढायला लागतो. प्रेरणा त्याला थांबवत म्हणते की अहो काय करतोय तुम्ही, हे लोक बघतील. तेव्हा अजित म्हणतो की चूक झाली तर प्रॉपर माफी नको का मागायला? प्रेरणा म्हणते की तुम्ही जरा वेडे आहात का, सगळे बघतायत, ओठावशा कोण काढतं? अजित म्हणतो की मला उशीर झाला म्हणून तुम्ही रडताय, तेही लहान मुलीसारख्या, म्हणजे तुम्हीसुद्धा तितक्याच वेडे आहात. तेव्हा प्रेरणाला खूप हसायला येतं आणि ती हसायला लागते. मग ते दोघेही हसत छान गप्पा मारायला लागतात. तर यानंतर आपण इकडे पाहतो की वल्लरी आणि संगीताताई किचनमध्ये काम करत असतात. संगीताताई वल्लरीला म्हणतात की एकटीने किती काम करशील गं तू, मी करते आता. तर मनोजची आई बाहेर बसून खूप त्रास होतोय, खूप जळजळ होते असं म्हणून विवळत असतात. आता तेव्हा वल्लरी म्हणते की सासूबाई, तुम्हाला त्रास होतोय तर तुम्ही इथे का बसला आहात, तुम्ही आतमध्ये जाऊन आराम करा ना खोलीत. यावर मनोजची आई म्हणते की मला काय आराम करायची सवय आहे का तुझ्यासारखी? तितक्या संगीताताईला महेंद्रचा कॉल येतो. महेंद्र कॉलवर सांगतो की संगे मला अर्जंट सोलापूरला जावं लागतंय, मालकाचं काम आहे अर्जंट. तेव्हा संगीताताई म्हणते की मलासुद्धा 2 दिवस माहेरी जायचं होतं आईला बघायला, तिची तब्येत ठीक नाही आहे. तुम्ही बोलला होता ना की तुम्ही सोडाल, आता मी एकटी कशी जाणार? यावर महेंद्र म्हणतो की तू काम कर, एक पटापट तुझं सामान आवरायला घे, मी जाता जाता तुला माहेरी सोडतो आणि मग मी पुढे जाईन. आणि तो आईकडे फोन द्यायला सांगतो. महेंद्र कॉलवर आईला म्हणतो की आई, मी एक अर्जंट कामासाठी सोलापूरला चाललो आहे आणि संगीच्या भावाचं लग्नसुद्धा आहे. तेव्हा मनोजची आई म्हणते की आता तिला तर जावंच लागेल, पण संगी जर गेली तर इथली घरातली कामं कोण करणार? यावर महेंद्र म्हणतो की कशाला काळजी करतेस तू, ती 1.5 आणि वल्लरी आहे ना, तिला लाव कामं करायला, सगळं काम करून घे तिच्याकडून, हीच संधी आहे तिला वटणीवर आणण्याची. तेव्हा मनोजची आई खुश होऊन म्हणते की भलताच हुशार आहेस रे तू, चांगलंच डोकं चालतं की तुझं. त्यावर महेंद्र म्हणतो की एवढं काम सांग तिला की वकिली विसरून जायला पाहिजे ती. ह्या आठवड्यामध्ये अभ्यास करायची इच्छा जरी नसेल ना तरी अभ्यास करायची ताकद उरली नाही पाहिजे तिच्या अंगात, मनाला गुंडाळून ठेवलं आहे तिने. पण आपण नाही सोडायचा तिला, तिचा तोरा जाऊन पार शेळी झाली पाहिजे ती. मनोजची आई खूप खुश होऊन म्हणते की शाब्बास मया, असं डोकं चाललं नसतं ना जसं तुझं चालतं, माझं असं नसतं चाललं. आता तू बघच मी आपल्या बॅरिस्टरीन बाईची काय हालत करते ते, असं म्हणून ती फोन ठेवते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.